तारखेला तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतं म्हणून आम्ही दीनानाथ मंगेशकरला गेलो. डॉक्टरांना भेटलो. डॉक्टर बोलले की जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे, तुम्ही काही खाऊ नका, आपण इमिजिएट सीझरला नेऊ. तोपर्यंत काही पेशंटनी खाल्लं नाही. मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की 20 लाख रुपये लागतील भरण्यासाठी. ठीक आहे. आम्ही म्हणलो की आता थोडे काही कमी, तर ठीक आहे आता 10 लाख रुपये भरा तुम्ही, डिपॉझिट आता 10 लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल, कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही डायरेक्ट ससून हॉस्पिटलला जाऊ शकता, तिथे पण उपचार चांगले होतात. आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणले. पेशंटचा बीपी आधीच हाय होता, 150, 100, 160, 100 असा होता. पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप रडत आलं. त्याचाच पेशंटनी खूप धसका घेतला. त्याच्यानंतर जोपर्यंत आम्ही पैसे, आमची 3 लाख रुपये भरण्याची तयारी होती, आम्ही त्यांना म्हणलेलो ठीक आहे. आम्ही त्यांना जरासा टाईम मागितला तर डॉक्टर म्हणले ठीक आहे तुम्ही आता खाऊ शकता, तुम्ही हे करू नका, अजून काय आपलं ठरलेलं नाही आहे सीझरला घ्यायचं. आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना, ओपीडीमध्ये शिफ्ट केलं. जिथे लेबरचे बेड होते ना तिथून ओपीडीमध्ये शिफ्ट केलं. दुसरा पेशंट आला ना, दुसऱ्या पेशंटला बेड लागेल म्हणून ओपीडीवरती शिफ्ट केलं. 2 तास पेशंट आमचा तिकडेच होता. तोपर्यंत पेशंटनी काही खाल्लं नव्हतं, काहीच केलं नव्हतं. आणि जर कोणीच काही ॲक्शन घेत नाही, साधं कोणी बीपी घ्यायला नाही आलं, साधं कोणी बघायला नाही आलं. डॉक्टरांचं ॲटलिस्ट कन्सर्न असं की बाबा पेशंटला काय होतंय. आम्ही सांगितलं पोटात दुखतंय, पेशंटच्या ब्लिडिंग होतं, ते बोलले की ठीक आहे आधीच्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्लिडिंगसाठी ती घ्या आणि खा. किती तास याच्यामध्ये सगळे वाया गेले? 2-3 तास वाया गेले. मग तिथून पुढे आम्ही सूर्या हॉस्पिटलला गेलो. म्हणजे म्हणजे जो काही दुर्दैवी घटना घडली त्याला जबाबदार तुम्ही कोणाला? हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर घैसास, सुश्रुत घैसास सर आणि बिलिंग डिपार्टमेंटच्या मॅडम. त्या बोलल्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही ॲडमिशनच नाही करणार तुमचं. ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते म्हणले पण भाऊला तुम्ही मला का प्रेशराईज करताय, मी हे करून नाही तर मी केस सोडेल, तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला, असेही फोनवर बोलले ते. तुम्ही किती वाजता हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती वाजले तुम्हाला? म्हणजे तुमचा पेशंट दीनानाथमधून दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेण्यासाठी साधारणतः किती तासांचा वेळ गेला असेल? एक 2-3 तासांचा तरी वेळ गेला असेल. तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील. म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तो रडत आलाय त्या लॉबीमधनं, एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला त्या सगळ्यामध्ये. हो, मी होते, माझे हजबंड होते, त्यांचा भाऊ होता, सगळे होते सोबत. जर कदाचित उपचार वेळेवरती झाले असते तर वाचल्या असत्या. तनिषाचे पती मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे. या घटनेने पुणे शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. आता या घटनेनंतर तरी डोळे उघडा. आता गरज आहे इतिहासात कमी आणि वर्तमानात डोकावून पाहण्याची. 400 वर्षांपूर्वीचे विषय उकरून काढण्यापेक्षा गरज आहे आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देण्याची.